श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 589व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा व द्वितीया, रविवार दिनांक 5 डिसेंबर 2021। गुरुवाणी पुष्प 12 या ग्रंथातील गुरुकृपा प्रसाद या अध्यायाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना या भागात पुढे म्हणतात, आपण एका गुरूंचे शिष्य आहोत। त्यांनी दाखवलेला मार्ग, सांगितलेला मार्ग आपण नित्याने आचरला पाहिजे। आपली गुरुपरंपरा शिवापासून निर्माण झालेली आहे, म्हणून शिवम ज्ञानोपदेष्टारम विष्णुम धर्मोपदेशकम अशी आपली परंपरा ही शिवापासून निर्माण झाल्यामुळे आपले मुख्य गुरु कोण आहेत तर ते शिवगुरु आहेत, आणि शिवगुरु हेच श्री दत्तात्रेय आहेत। दत्तात्रेयांच्या ठिकाणी उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गुणांचा उत्कर्ष झालेला आहे, किंवा तिन्ही गुण प्रभावीपणे दिसतात। तेव्हा अशी गुरुमूर्ती हे आपल्या गुरूंचे परमगुरु आहेत। त्या परंपरेनेच ते आपल्याला उपदेश करीत आहेत, सांगत आहेत। तेव्हा अतिशय दृढभाव धरा। आपण गुरुभक्ती अतिशय पवित्र मनाने, दृढ निश्चयाने आणि सातत्यानं जेव्हा करीत राहू, त्या वेळेला ह्या विशेष गुरुकृपेचा अनुभव येईल। भगवंताने गीतेमध्ये सांगितलेले आहे की सहस्त्र माणसांमध्ये एखादा माझी प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतो, किंवा सहस्त्र माणसांमध्ये एखाद्याला माझी प्राप्ती होते। मनुष्यानां सहस्रेषु असं जे सांगितलं आहे त्याचा अर्थ असा आहे की सहस्त्र माणसांमध्ये एखाद्याला जरी प्राप्ती झाली तरी तो अनेक सहस्त्र माणसांचा उद्धार करू शकतो, असा त्याचा अर्थ। तेव्हा आम्ही आमच्या अगदी बालपणी म्हणजे वयाच्या 7व्या वर्षी ह्या भगवंताचा विशेष अनुभव घेतलेला आहे, आणि अनुभवाच्या द्वारेच मी आपल्याला उपदेश करीत आहे। तेव्हा आपण त्यांचे शिष्य आहोत, आपण त्यांचे भक्त आहोत, हे म्हणून घेण्यामध्ये मोठा अभिमान असला पाहिजे। तो आमच्या ठिकाणी आहे अशी माझी श्रद्धा आहे। ही श्रद्धा वारंवार वाढवीत चला। शंका कुशंकेला कुठेही थारा देऊ नका। तुमच्या ठिकाणी जसजसा हा भाव अधिक प्रमाणात निर्माण होईल तसतशी मलाही तुमची ओढ लागेल। गुरुकृपा प्रसाद लवकर संपादन होईल। सांगितलेल्या गोष्टींची तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका। असा प्रसंग न येऊ देण्याची काळजी घ्या। सर्व भक्तीचे सार गुरुभक्तीमध्येच आहे। आत्मकल्याणाच्या सर्व मार्गांमध्ये गुरुभक्ती हाच एकमेव श्रेष्ठ मार्ग आहे, आणि अशाच परब्रह्म परमात्म्या स्वरूप श्री गुरूंचे चरणकमल श्री दत्तात्रेय निवासात उमटले आहेत। हे फार मोठं अलौकिक आहे। त्यांचं दर्शन आपल्याला व्हावं ही घटना सामान्य नाही। असामान्य व अलौकिक घटना ऐकणं व प्रत्यक्ष पाहायला मिळणं यात फार फरक आहे। ह्यात आपण काय समजायचं ते समजून घ्या। आमच्या मुखातून बऱ्याच गोष्टी ऐकत आहात, प्रत्यक्ष काही गोष्टी पाहिल्या पण आहेत। आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची कास धरा। त्यासाठी ज्या चरणांचा आश्रय मिळाला आहे त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहा, कर्तव्य करीत राहा। गुरूंची कृपा संपादन करताना अहोरात्र त्याचा विचार करावा लागतो। त्या विचारांमध्ये आपण सतत निमग्न असावे लागते। हे जेव्हा तुम्ही सातत्याने चालू ठेवाल तेव्हाच तुम्हाला गुरुस्वरूप ओळखता येईल। गुरुस्वरूपाची परंपरा अशी आहे की यातच धन्यता निर्माण होते, कृतार्थतेची भावना येऊ शकते। जसे कासव जेव्हा पिलाकडे पाहते तेव्हा पिलाचे पोट आपोआप भरते। दृष्टीचा हा चमत्कार आहे।
ही गुरुकृपा दृष्टी अशा प्रकारची आहे. ही अमृत स्त्रावाची दृष्टी असते. गुरुकृपा प्रसादेन आत्माराम निराश्रयेत. गुरुप्रसादच इतका प्रभावी असतो की आत्माराम म्हणजे आत्म्याचे प्रत्यक्ष दर्शन होते. हे आत्म्याचे दर्शन आहे तरी कसे? हे दर्शन तेजोमय आहे. चर्मचक्षूंना पाहता येत नाही, हेही सत्य आहे. पण जेव्हा अनुभवाला येते तेव्हा होणार कशाने? ते डोळे झाकले असतानाही दिसते, डोळे उघडे ठेवले असतानाही दिसते, जळी स्थळी काष्ठी पाषाणी असे दिसते. हे चैतन्य केव्हा डोळ्यापुढे उभे राहील त्याचा भरवसा नसतो. हे चैतन्य इतके तेजस्वी व स्वयंभू आहे की त्यामध्ये जिवंतपणा असतो याची आपल्याला पूर्णपणे जाणीव होते. मनुष्य देह हा असा आहे. मनुष्य देहाची प्रकृती सुद्धा कमी दर्जाची आहे. आम्ही ज्यावेळी या अमृताचा अनुभव घेतला त्यावेळी आश्चर्यचकित झालो. आपण हे काय पाहतो हे लक्षात येईना. दिसता क्षणी ते परत नाहीसे झाले तेव्हा सर्व अज्ञान गळून पडले. ज्ञान आपोआप व्हावयास लागले. एवढा त्याचा प्रभाव आहे. श्री गुरु हे शिवस्वरूप आहेत. अशा श्री गुरूंची उपासना करणे, नित्याने स्मरण करणे, त्यांच्या उपासनेचा ध्यास लागणे हे आवश्यक आहे. ह्यापासून गुरुप्रसादाची प्राप्ती होते. एकदा गुरुप्रसाद प्राप्त झाल्यानंतर, ईश्वरी अनुभव आल्यानंतर आत्मनिरीक्षण करणं म्हणजे फार सोपं जातं. माझ्यात आहे ते सर्वात आहे म्हणजेच आत्मानुभूती. भगवंत म्हणतात की मी सर्वत्र आहे, मी सर्वात आहे, माझ्यात कोणी नाही. जो माझ्यात दिसतो तोच सर्वांत दिसतो. त्यालाच साक्षात्कार म्हणतात, आत्मानुभव म्हणतात. त्यालाच पुरुषार्थाचे लक्षण म्हणतात. एकूण 4 पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम व मोक्ष. अर्थ म्हणजे कसलीच कमतरता नसणं, काम म्हणजे समूळ वासना नष्ट होणं, धर्म म्हणजे ईश्वर दर्शन. या 3 पुरुषार्थातून गेल्यानंतरच मोक्ष प्राप्त होत असतो. मोक्ष म्हणजे परमात्मा दर्शन. प्रकाश पाहिल्यानंतर ईश्वर दर्शन घडतं. ईश्वर दर्शन म्हणजे अवताराचे दर्शन. परमात्मा दर्शन म्हणजे ज्याचे अवतार असतात त्याचेच दर्शन. तुम्हाला जे गुरु लाभले आहेत ते केवळ संत पुरुष नाहीत, गुरुपरंपरेतील अनुभव घेतलेले गुरु आहेत. गुरुभक्ती करणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे, त्यांचा ध्यास करणे, त्यांची आठवण ठेवणे हे जर तुम्ही वारंवार करू लागलात आणि जर या चरणांजवळ स्थिर झालात तर आयुष्यात काही करायचे शिल्लक राहत नाही. अमृत हे पेय असे आहे की जे प्यायल्यानंतर कुठलंही पेय प्यायचं शिल्लक राहत नाही. गुरुकृपा ही अमृतमय दृष्टी आहे आणि गुरुपरंपरेतील गुरूंनाच ती लाभलेली असते. तेव्हा तुम्ही अतिशय दृढभाव ठेवून, अतिशय श्रद्धा ठेवून सेवा करावी. सेवा करताना निस्संशय मनाने करावी. जसजशी तुम्ही निस्संशय मनाने सेवा करीत जाल तसतसे मला तुमच्यावर कृपा करणे सोपे जाईल. इथून पुढे येणारा काळ हा भक्तांचा अनुग्रह करण्यासाठी असेल. पुढील काळापासून भक्तांना अनुग्रह करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, ज्यांची योग्यता असेल त्यांचा उद्धार करणे हे कार्य असेल. आता तुम्ही सर्वांनी अंतर्मुख होण्याचा काळ आलेला आहे. ज्यांच्या संगतीत आपण गेलो त्यांच्या संगतीचा लाभ आपल्याला कितपत झालेला आहे. आपल्या जीवनामध्ये ऊर्ध्वगती आली की अधोगती आली याचा विचार करण्याचा काळ आलेला आहे. ज्यांच्या संगतीचा लाभ आपल्याला झालेला आहे ती कल्पवृक्षाची छाया आहे. ही छाया आपल्याला प्रत्यक्ष लाभली का, आणि लाभली नसेल तर का लाभली नाही याचाही विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही जसजशी भक्ती करीत जाल तसतसा अनुभव तुमच्या जीवनात येईल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.